हाय फ्रेंड्स, तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत अगदीच झटपट होणारा शेवपाव। मुलांना सुट्टी लागली की मुलांना खायला काय द्यायचं, नवीन पदार्थ काय बनवायचे हे एक मोठं टेन्शन असतं। म्हणूनच आज आपण बनवणार आहोत शेवपाव। अगदीच झटपट होतो, नक्की घरी ट्राय करून बघा आणि जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग सुरू करूया। इथे मी पाव घेतला आहे, तो आपण मधोमध कापून घेणार आहोत। आता आपण पावाच्या एका साइडला लावणार आहोत चिंचेची चटणी। यामध्ये मी टाकली आहे चिंच, गूळ, थोडीशी जिरे पावडर आणि थोडासा खजूर। याची आपण ही चिंचेची चटणी बनवली आहे। आता आपण दुसऱ्या बाजूने लावणार आहोत पुदिन्याची चटणी। ही चटणी बनवताना मी त्यात टाकला आहे पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडंसं आलं, लसूण, लिंबू आणि मीठ आणि थोडीशी साखर। आता आपण त्यावर टाकणार आहोत भरपूर तिखट शेव। हा पाव खूपच छान लागतो, नक्की घरी ट्राय करून बघा, तुमच्या मुलांना नक्की आवडेल। शेव छान पसरल्यानंतर इथे मी घेतला आहे व्हेज मेयोनीज। मी ते फंटूसचं मेयोनीज यूज केला आहे, ते आपण त्यावर टाकून घेऊया। आता आपण दुसऱ्या साइडने टाकणार आहोत कांदा। आता आपण मेयोनीज थोडंसं पसरून घेऊया। हे पसरून नाही घेतलं तरी चालतं, कारण हे आपण जेव्हा गरम करतो तेव्हा ते थोडंसं वितळतं। आता आपण पाव बटरवर किंवा तुपावर, तेलावर, कशावरही तुम्ही परतू शकता, पण बटरवर हे खूप छान लागतं। एका कढईमध्ये मी थोडंसं तेल आणि थोडंसं बटर टाकलं आहे। बटर वितळलं की आपण पाव त्यावर छान खरपूस भाजून घेणार आहोत। आता हे पाव आपण दोन्ही बाजूने खमंग असे परतून घेणार आहोत। आता आपण दुसऱ्या साइडने सुद्धा ते छान क्रिस्पी करून घेऊया। तुम्ही बघू शकता की अतिशय झटपट होतो हा पदार्थ आणि छानही लागतो, नक्की घरी ट्राय करून बघा। आता हा दोन्ही बाजूने छान खमंग खरपूस झाल्यानंतर आपण तो काढून घेऊया। मधोमध कापून आपण तो सर्व करूया। अगदीच झटपट होणारा पदार्थ आहे, नक्की घरी ट्राय करून बघा, तुमच्या मुलांना नक्की आवडेल। आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक यू।